कधी आलीस? हा ते आज जरा सकाळी झाले. मॅडमनी काम सांगितलं होतं ना, मग तेच सगळं करत होते. का काय झालं? सर यार तर परत या गोष्टीवर ड्रामा नाही करणार ना. काय माहिती, पण मला नाही वाटत. तुम्ही जा, मी बघते इथं काय करायचं. रत्ना, हे रत्ना, सुनबाई, कुठं मेलेत सगळे? रत्ना, हो काय काय झालं? काय सुनबाई कुठे आहेत? काय झालं? ती राणी कशी आली? कधी आली? अजून तरी कोणीच आलं नाहीये, मग ती कशी येईल? मी काय खोटं बोलतोय का? हा, टेरेसवर काम करते ती. हो, ती जरी आली असेल ना, तिचं काम करायला आली असेल. एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात? चिंतेसारखं काय? घरात आपल्या कधी कोण येतो, कधी जातो हे कळायला नको? नोकर माणसं आहेत ती, त्यांच्या ठरलेल्या वेळा असल्या पाहिजेत. हो पण कसं शक्य आहे? एक मिनिट. राणी, ए राणी! अरे देवा, या दादासाहेबांनी तुम्ही म्हणता तसं खाली जाऊन काहीतरी तमाशा केलाच वाटतं. तू पॅनिक होऊ नकोस, आपण सगळं सांभाळून घेऊ. डोंट वरी. आता मी इथे एवढं सकाळी का आली विचारलं तर काय सांगायचं? एक काम कर, हे कपडे वाळत घालायला आली असं सांगून टाक. हा ठीक आहे. ए राणी! आले. चौकस. ए राणी! आले. बघा, काय झालं? काय गे? हा तू कधी आलीस? अहो हा, ते ना आज खूप कामं होती, मग आज सकाळी जरा लवकरच आले. हे काय, आता कपडे वाळत घातले आणि झाडून पण घेतलंय टेरेस. पण तुझ्या अंगावर तर कालचीच साडी दिसते. खोटं बोलतीयस ना? नाही, मी का खोटं बोलेन? आणि याच्यात खोटं बोलण्यासारखं काय आहे? ती कामं बाकी होती म्हणून मी आले लवकर, बाकी काही नाही. राणी, हा कपडे वाळत घातले म्हटलीस ना? अगं मग तू धुतले कधी? हे काय आता लगेच धुतले आणि लगेच वाळत घालून टाकले. ते काय झालं, मी आले ना तेव्हा तुम्ही तुमच्या गडबडीत होत्या, म्हणून मी कोणाला काय सांगितलं नाही. आणि मी म्हंटल उगाच कोणीतरी ओरडायच्या आधी आपलं काम उरकावं आपण पटकन, म्हणून लगेच करून टाकलं. ए राणी, तुला पुन्हा विचारते, तू खोटं बोलतीयस ना? हाय का आता? अहो मी कशाला खोटं बोलेन उर्मिला ताई, काम केलं मी फक्त. हो का? मग आता मला कळेलच तू खरं बोलतेस का खोटं. चल. कुठं? अगं तू आत्ताच कपडे वाळत घातलेस ना, मग कपडे ओलेच असतील. आता तू खरं बोलतेस की खोटं ते कपडेच सांगते. काय? चल. घरात कोण येतं कोण जातं हे कळलं पाहिजे आपल्याला. लक्ष ठेवायचं जरा, कळलं का? हो.